विक्रमगडच्या रस्त्याला पहिल्यांदा ट्रॅफिक लागलंय. आज आम्ही विक्रमगडला झाले ना, अशा प्रकारे ट्रॅफिक आहे. आणि हे बघू शकता कसे ट्रॅफिक आहे. चला गाडी निघाली आता. बेकार ना भाई लोग. चला काय ठीक आहे मग पुढे भेटू आता डायरेक्ट. तर मित्रांनो आज ना मी आलेलो होतो आपले जवाहर फाट्यावरचे ट्रॅफिक पोलीस सगळ्यांना माहीत आहेत ना, त्यांच्या घरी आलेलो. हे बघा हे त्यांचेच मुलं आहेत, त्यांच्यासारखे सेम दिसतात ना. तर थँक्यू सो मच मॅडम आम्हाला चहा दिल्याबद्दल. आणि टी व्हीवर पण आपलेच गाणे लावलेले आहेत तिथं. आणि रोज आपले ब्लॉग बघतात ना तुम्ही, यूट्यूबवर बघतात ना. हां मी डेली रुटीन ते टाकतो ना. मला असं वाटलेलं का माझे व्हिडिओ कोणी बघत नसेल, पण आता ऐकलं ना तर बरं वाटलं का तुम्ही बघतात. थँक्यू सो मच. तुम्ही घराचं काम वगैरे चालू हा ना सगळे बघतात काय. त्याच्यात काय होतं ना, वेळ पण नाही भेटत ना, म्हणजे पूर्ण जास्त व्हिडिओ बनवला. त्याच्यामुळे मग आता पहिला जो कट आहे ना तो तिकडे बनवला आणि हा दुसरा कट दिवसभर एवढा तुम्हाला वेळच नाही भेटलेला आहे आज. त्याच्यामुळे माझ्यासोबत आहे शैलेश आणि अजय आणि महेश दादा. थँक्यू सो मच. हां खूप खूप तुमचा मी आभारी, कारण की आपल्यासाठी जरा म्हणजे ते जरा थोडासा पर्सनल आहे, सांगू नाही शकत. डायरेक्ट एकदा सरप्राईज ठेवलाय. तर हां सगळ्यांसाठी विक्रमगडवाले जे आहेत त्यांच्यासाठी सरप्राईज आहे, त्यासाठी सांगत नाही तोपर्यंत. तर महेश दादांनी खूप आज मदत केलेली आहे. कशाबद्दल मदत केलेली आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेनच. तसंच मॅडमने आम्हाला बघितल्या बरोबर तिथं त्याच्यानंतर मग घरी आणला आणि चहा पण दिलेला आहे. तर मस्त वाटला चहा, मस्त खूप छान होता. बाबू आता तू पण बघशील ना यूट्यूबवर व्हिडिओ. तू तर बोलणार नव्हतास, आता बोललास. काय नाही असंच सबस्क्राईब करजोस. हो चालेल ना मग. टाटा बाय. तर हॅलो दोस्ताओ, बेसूस ना सोबत लसूण टाक 10-15 किलो चांगलं मस्त पैकी. हे बघा इकडे बघतो इकडे. तर मित्रांनो आजाद बऱ्यापैकी चांगला आहे ना, व्यवस्थित. केस तर माझं जरा आहे थोडंसं तसं बेसिक्स. हे पहा 14 वाला आहे का? मग काय झालंय माहित काय, उद्याला आपल्याला जरा 14 वाला आहे आहे ना का? 140. जव्हार तालुक्यात हाडे गावामध्ये हा. अशा प्रकारे आहे आपला फोन. आणि आपण आणि तर एक कट्टा उद्या जे आहे ना, हॉटेल वाल्याला उद्या आपल्याला इन्व्हाइट आहे मित्रांनो. तर उद्या आपल्याला जायचं आहे ना, त्याच्यामुळे बेटा जुना लागेल का नवा लागेल? एकदम सेट करून घेतो. जुना हा काय भाव बेटा ते जुन्याचे? जेव्हा केस बीस एकदम सेट केला तेव्हा हिरोचं दिसेल, बरोबर का नाही? तर जरा करायचं पाहिजे. इकडून यारचं इकडून यारचं सगळीकडून यारचं. तुम्हाला कसं वाटतं कॅमेरा जरा दूर लाईक आहे मला माझी. 1 रुपया भेटेल, तुला 1 रुपया भेटेल. अरे सेठ जी क्या कोई बात नाही, मैं मॅनेज कर लेता ना. 18 लावून रुपया. तर मित्रांनो हे बघा हे आहेत आमच्या जवाहर फाट्यावरचे शेठजी. तर ठीक आहे चालेल. म्हणजे बघू शकता केस कापायला आम्ही इथं आल्यावर ना खूप चांगली सर्व्हिस देतात. एक कट्टा जुना शेठजी आपका जो सर्व्हिस है ना हमें तो बहुत कट्टा पसंद मला है. वाटतं बटाटे मस्त सर्व्हिस देते. तर मित्रांनो तुम्ही पण असं सर्व्हिस द्या. गोण्या राहते ना, अशी हे देतात. 70-75 खूप प्रयत्न करा. आज गोण्या आल्या ना तर मोठ्या. आता इथं आम्ही सध्या आहेत, उतरवून दिलं तर मी बघू गाडीवर शकता. घेऊन अजय पण इकडे आहे, त्याच्यानंतर मी पण आहे. आम्ही आलेलो आहे केस कापायला. अशा प्रकारे आहेत काय थोडेफार. 1800 रुपये लावले. 1 रुपयावर व्यापार करतोय मी तुमचा. आणि 1 रुपया भाडे चला गेला. guys. किती गेलं? तर मित्रांनो चला वेळ आहे तर व्हिडिओ बनवून घेऊ, कारण की डेली रुटीन बघतात त्यांच्यासाठी मला थोडा तरी व्हिडिओ टाकायला थोडा तरी मोठा टाकायला लागतो. कारण की आता तुम्हाला मी दाखवलं असता माझ्या दुकानाची चार्जिंगच संपली. सॉरी दुकानाची नाही, मोबाईलची. नुसतं दुकान माहीत होणार राहतं. धूळ का काय बसले माझ्या कॅमेऱ्यावर यार. थांबा जरा पुसून घेतो. हो चला आता एकदम क्लिअर देतो ना. अरे खरीच एकदम भाई क्लिअर दिसायला लागलं आता. एक नंबर ना भाई. कॅमेऱ्यावर माझ्या ना नुसती धूळ बसत. आता मला काहीतरी भाई करून घ्यायला लागेल. आता मी मस्तपैकी फोटो पोस्ट करणार गाईज याच्यावर. तुम्हाला कसा का वाटते तू आज एक नंबर ना गाईज. इकडून नाही पहा मला, तिकडून नाही पहा. आज एक गोष्ट सांगतो, जे मगाशी तुम्हाला मी दाखवलं नाही का, ते सर होते त्यांच्या घरी मी गेलेलो बघा, मॅडम होत्या. तर थँक्यू सो मच. मला नव्हता माहीत का तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघता असे. म्हणजे भरपूर जण माझे व्हिडिओ ना रोज बघतात. म्हणजे याचा अर्थ माझी बडबड ना भरपूर लोकांना आता हळूहळू आवडायला लागलेली आहे. आणि जर कोणाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजे मी रोज तुमच्यासाठी बडबड करत राहीन. तर आज आम्ही केस कापायला 3 जण आलेलो आहेत. मी आहे आणि अजय आणि तो बघा तिकडे माझा एक भाऊ आहे लहानला. इकडून DSLR चेतन रोहित भाई. तर दुकान ठेवून आणि आम्ही आता आलेलो केस कापायला. तर मित्रांनो आता अशा प्रकारे यांचं दुकान पण खूप छान आहे नटवलेलं. आलू का इथं बसायला वाटतं जरा. शेठ जी कुछ भी बोलो. हाँ दुकान तो मस्त बनाया आपने, बहुत पसंद आया. कुछ तो बोलो.
तर या तुम्ही पण कधी आले तर बघा कॅमेरा वगैरे सगळा बसवलेला आहे. इथं कोण काही नाही करू शकत. तर या तुम्ही कधी याल तर. आता मी पण खूप बडबड करायला लागलो असं वाटायला लागलं आहे. तर इथून केस कापून आणि आपल्याला लगेच निघायचं आहे कुठं माहीत काय. केस पण फार वाईट झाले. लगेच दुकानावर तिकडं पण आवरायला लागेल ना का नाही. मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते बघा. ही कुत्री आहे आमची. बरोबर दिसत नाही. आलो ना का रोजती अंगावर ओढून पडे. आता पहा आता इकडे तरी मग पहा आली परत. ऐसा हमारे घर के कुत्ते हैं. ये देखो हे बघा आली लगेच. असाच कधी पण असाच विचार राहतं नाटका. आलो ना घरी डायरेक्ट अंगावर येते कुत्री रे. डायरेक्ट माखवलं ना. हे बघा अशी आमची कुत्री. मला जाम कुत्री मित्रांना आवडते. तुमच्या घरी पण कुत्रे आहेत का नाही. आता बघा हा मी तिकडे जातो. हां आता बघा माझ्या मागाच येईल. हां माझ्या आधी पहा इकडे कशी इकडे आजची गावात रेचे. हे बघा अशा प्रकारे आहेत. चला तर मित्रांनो बाद झाला आता. सो गाईज घर पण आपलं अजून भरपूर असं आहे अशा प्रकारे. हे बघा इथं कुत्रे. चला आता झोपून घेऊ. बाय बाय. उद्याला भेटू हां.